सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, डिझाइन कशी बनवावी, कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही, पॅच असेल तर तो कसा बनवायचा, कसं जॉईन करायचं, हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाइन वेगळी युनिक बनवायची आहे। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। तर बघा ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। एवढंच नाही तर या डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला इतकं सुंदर लुक येईल, कारण की बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। ब्लाउज कुठल्या पॅटर्नचा आहे, डिझाइन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी। सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाइनमुळे तुम्हाला ब्लाउज कसा असावा किंवा साडीला लुक येण्यासाठी तुम्ही डिझाइन कशी बनवू शकता, तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमर सुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील, ते अजून वाढतील सुद्धा। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाइन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर आता आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाइन बनवायला सुरुवात करूयात। तर बघा असा आहे ब्लाउज आणि त्याचा आहे काठ। ॲक्च्युली ही पैठणी साडी आहे, कलर पण छान आहे, असा पर्पल कॉन्ट्रास्ट कलरची साडी आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे। ॲक्च्युली काठ बघा कमी उरलेला आहे, सो आता एवढंच काठ आहे आणि छोट्याशा काठापासून आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग आत्ताची चालणारी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर इथे बघू शकतात की हा जो काही ब्लाउज पीस आहे तर त्याचा बॅक पार्ट मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपली कटिंग झालेली आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ह्या ब्लाउजच्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी हे सहज लक्षात येईल। तर बघा इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हा बोटनेक ब्लाउज आहे, त्यामुळे पूर्ण शोल्डरचं निम्म म्हणजे इथं पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आपण 7, म्हणजे 14 होतं त्याचं निम्म 7 आणि इथे 4 आपण गळारुंदी घेणार आहोत। तर बघा मी लगेच इथे 4ला मार्किंग करते, तुम्ही थोडंसं पाव इंच कमी घेतलात तरी चालेल, किंचितचं शोल्डर मोठं होईल किंवा 4ला केलं तरीसुद्धा चालेल, फक्त पाव इंचाचा फरक पडणार आहे। ठीक आहे, म्हणून दोन्ही मार्किंग मी तुम्हाला इथे करून दाखवल्या। त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे 7, कारण बोटनेक ब्लाउजमध्ये जेवढं शोल्डर असतं तेवढंच मुंडा आपण घेत असतो आणि 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर इथे 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची आहे, तर सगळ्यात आधी आपण जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर बघा इथे आपण 3ला मार्किंग केलेली आहे, त्यानंतर 4 इंच गळारुंदीची मार्किंग करून आपल्याला हा वरचा बॉक्स ह्या पद्धतीने ते ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे झाल्यानंतर आपल्याला खाली अजून एक मार्किंग करायची आहे, तर इथून 1.5ला किंवा 2ला करू शकता, 1ला केली तरी चालेल, तर मी 2ला मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा 4 इंच गळारुंदीची मार्किंग केली। खालच्या साईडने सुद्धा मी 4ला मार्किंग केलेली आहे बघा, कारण की खाली 4 आपल्याला तेवढं म्हणजे सोडायचं आहे डिझाईनसाठी आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला। आता हा जो काही बॉक्स आहे तर इथे आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो ह्या पद्धतीने बघा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे, गोलाकार शेप दिला। त्यानंतर इथून 4 इंच पुन्हा इकडे सुद्धा एक मार्किंग करायची आणि ही लाईन आपल्याला इथे मॅच करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, वरचा गळा आपल्याला गोल घ्यायचा आहे, तुम्ही पानगळासुद्धा घेऊ शकता, तर सिंपल असं गोल गळ्याचा मी इथे शेपसुद्धा दिलेला आहे। तर ही आपली गळ्याची मार्किंग इथे झालेली आहे। तर काय करायचं, इथे सुद्धा मी एक 4ला मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून ठेवते। कसं कट करायचं, कसं स्टिच करायचं हे तुम्हाला पुढे कळेलच, फक्त मी वरचा गळा इथे सध्या कटिंग करून घेत आहे। ठीक आहे, आता हे कटिंग झालेला आहे, तो मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर चला मग लगेचच आता मधला जो काही शेप आहे तर तो कटिंग करून घेऊयात। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा हा मधला शेप स्टिच करू शकता, पण मग मी डायरेक्टच कटिंग करते। तर बघा मी खालच्या साईडनेच डायरेक्ट इथे कट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर इथून कट करून हा खालचा पार्ट सेपरेट करणार आहे। तर हा पार्ट जपून ठेवायचा आहे, तो पॅच बनवण्यासाठी आपल्याला काम येईल। तर ह्या पद्धतीने आपण इथे ही कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर
ब्लाऊजचा जो काही पार्ट आहे तर तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने बघा ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे। तर बघा इथे पिना लावायच्या आहे आपल्याला। तर सगळ्यात आधी पिन आपण इथे सेंटरला लावूयात आणि त्यानंतर दोन्ही साईडला एक एक लावून घेणार आहोत। तर मधला डिस्टन्स एकदा मोजून घ्यायचा, तर तो आपल्याला 8 हवा आहे। कमी पण व्हायला नको आणि जास्त पण व्हायला नको, म्हणजे आपली फिटिंग बिघडायला नको। तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेते दोन्ही साईडला आणि मग इथे दोन्ही साईडला बघा ह्या पद्धतीने मी इथे पिनासुद्धा लावून घेतलेला आहे। ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला सगळ्यात आधी कमरेच्या साईडने टीप मारायला सुरुवात करायचं आहे। तर तुम्ही वरच्या गळ्याला पण आधी मारू शकतात, पण मग मी डायरेक्ट इथे करणार आहे। या स्टेपमुळे काय होईल की आपला हा मधला खालचा शेप आणि वरचा गळ्याचा आकार दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होणार आहे। तर बघा मग खालच्या साईडने इथपर्यंत अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची आहे इथपर्यंत, आणि जिथून शेप आपला स्टार्ट होतोय तिथून आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारायचं आहे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। बऱ्याचदा मार्जिन कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा ब्लाऊजची उंची फिटिंग यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो। ठीक आहे, तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत या पद्धतीने एकसारखं आपल्याला मार्जिन पकडायचं आहे। पुन्हा इथपर्यंत आल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे लक्षात राहू द्या, खालच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन पाहिजे आणि गळ्याच्या शेपला पाव इंचाचं। इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच वरचा जो काही गोल शेप आहे ना गळ्याचा आकार, म्हणजे तिथेसुद्धा आपण साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून लगेचच टीप मारून घेऊयात। फक्त एवढंच आहे की टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, त्याचबरोबर आपल्या गळ्याचा शेप चेंज होणार नाही, शोल्डर जास्त स्प्रेड होणार नाही। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घेत टीप मारायची आहे। तर बघा ही टीप मारून झाल्यानंतर गळ्याचा मध्ये जो काही एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक ब्लाऊजचा कपडा, तर तो मी इथे कटिंग केला। त्यानंतर इथून खालूनसुद्धा आणि मध्येसुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि इकडे थोडंसं बाकी आहे तर ते सुद्धा मी इथे कट करून व्यवस्थित करून घेते। आता यानंतर आपल्याला हा पार्ट सरळ करायचा आहे। तर काय करायचं, त्याच्या आधी आपण गळ्याला इथे छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगसहित सरळ व्हावा, फोल्ड व्हावा, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर बघा मग मी ह्या पद्धतीने इथे छोटे छोटे कट्स मारून घेत आहे आणि यानंतर आता बघा इथून फक्त जिथून आहे ना, हे बघा एवढाच शेप आहे आपला, तिथून आपल्याला इकडचा पार्ट बाहेर काढायचा आहे आणि हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे। सोपी पद्धत आहे, यामुळे काय होतं कुठे गळापट्टी कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि तुम्ही बघाल तर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते। फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक ते सरळ करायचं आहे। आणि बघा हे जे काही कानेकोपरे आहेत तर मी इथे स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून व्यवस्थित करते, खूप जोरात नाही प्रेस करायचं, हळूहळू। आणि बघा मग आता इथे गळ्याला द्यायची आहे दाबटीप। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे, तर ही तुम्ही नक्की आठवणीने फॉलो करायची आहे। नाही तर बऱ्याचदा काय होतं की फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मग ब्लाऊजचं लूक बिघडतं, ब्लाऊज दिसायला छान दिसत नाही। तर बघा गळा प्रॉपर असं रेडी झाल्यानंतर इथून आता दाबटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची गळ्याची ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग बिघडणार नाही। व्यवस्थित एकसारखं थोडं थोडं पकडत इथे मी टीप मारते, म्हणजेच दाबटीप, आणि तुमच्या लक्षातसुद्धा येईल की बघा किती छान अशी फिनिशिंग दिसते। पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच, कुठे गोळा नाही, काही नाही, काहीच नाही। ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा इथून सुरुवात करूयात। तर कटिंगला मी जास्त मार्जिन इथे सोडलं नव्हतं, कारण ब्लाऊज पीस खूप असा मोठा नव्हता, म्हणजे ॲक्च्युली मोठा होता पण स्लीव्स वगैरे मोठा असल्यामुळे मग तो आपल्याला जरा कमी पडला आहे। सो त्यामुळे मग मी कडेकडेने कमीच इथे आपलं मार्जिन राहिलेलं आहे, पण आपल्याला व्यवस्थित पुरणार आहे। फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही, तर याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर बघा मग मी इथे टीप मारून घेतली आणि त्यानंतर जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून आपल्याला इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, त्यामुळे मग ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणजे आपण प्रॉपर असं आपला ब्लाऊज रेडी होण्यासाठी हे
कट करायचा आहे। फक्त कट करताना काळजी घ्यायची, टिप मारताना सुद्धा गोळा वगैरे होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे। तर बघा फायनली आपला छान असा हा पार्ट रेडी झालेला आहे। त्यानंतर आता पुढची डिझाईन बनवायला आपण इथे सुरुवात करूयात। तर बघा मग आता काय करायचं आहे, हा डिस्टन्स तर आपण कटिंगच्या वेळेस सांगितलं होतं 4 आणि 4 असा टोटल 8 आहे। तर हा पार्ट ह्या पद्धतीने फोल्ड करून साईडला ठेवते आणि जो काही आपण कटिंग केला होता ना, तर तो पार्ट थोडा वेगळा अस्तर घेतलेला आहे आपण, थोडंसं आपल्याला मधला पॅच बनवण्यासाठी लागणार आहे। तर त्याच्या साईडने 1-1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडनी बघा खालच्या आणि वरच्या साईडनी आहे तशीच आपण इथे लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। ठीक आहे, लाईन आहे तशीच ड्रॉ केली, साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि आता हे कटिंग करताना लाईनचं थोडंसं 1/2 इंच एवढं असं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे, म्हणजे बरोबर लाईनवर टीप येईल आणि आपल्याला थोडंसं मार्जिन हवं आहे त्यासाठी। तर बघा हा पार्ट आपण इथे रेडी केला। त्यानंतर हा आहे आपला काठ, तर काठ सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण हा जो काही पॅचसाठी कटिंग केलेला अस्तरचा कपडा आहे तर तो ठेवायचा आहे आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित सरळ टीप मारायची आहे, गोळा होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की हा जो आपला पार्ट व्यवस्थित रेडी झाला तरच ब्लाऊजला सुंदर असं लुक येईल। तर बघा मग खाली आणि वरची दोन्ही साईडने टीप मारून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा काठ आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा सगळ्या साईडने मी कट केलेला आहे, काहीही मार्जिन ठेवलेलं नाही आहे आणि आता आपल्याला हा पार्ट करायचा आहे सरळ। तर तो इझिली सरळ होणार आहे, त्याला काही स्क्रूड्रायव्हरची वगैरे गरज नाही आहे। बघा हाताने तो इझिली सरळ झाला। पण आता सरळ झाल्यानंतर काय करायचं आहे बघा, खालच्या आणि वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर व्यवस्थित प्रेस करायचं आणि ह्या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची। फक्त एवढंच आहे की दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा जो काही सिंपल आणि छान असा पॅच आहे काठाचा तर त्याचा लुक जायला नको, म्हणजे ब्लाऊजसुद्धा छान रेडी होईल। तर बघा मी दोन्ही साईडने सुद्धा एक टीप मारते, म्हणजे अस्तर आणि काठ एकमेकाला जॉईंट होईल आणि मग तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाहीत। ठीक आहे, हे बघा इथे एक्स्ट्राचं थोडंसं कटसुद्धा करून घेतलं। तर हा आपला पार्ट इथे रेडी झाला। तर बघा मी सेंटरला इथे मार्किंग करते आणि सेंटरपासून आता बरोबर 4 इंच तिकडे आणि 4 इंच इकडे असं मार्किंग करते, म्हणजे बरोबर त्या लाईनवर आपल्याला टीप मारता येईल। आणि बघा मग हा पार्ट आपल्याला इथे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आता हा जो काही काठ आहे तर तुम्ही यापेक्षा छोटा पण पॅच करू शकला असतात, जर का तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर, किंवा तुम्ही एवढं पण ठेवू शकतात। सो या कस्टमरला एवढं म्हणजे जेवढं काठ आहे तेवढं हवं होतं, तरी आपण थोडंसं किंचित कमी केलेलं आहे। ठीक आहे, तर बघा मग या पद्धतीने बरोबर मी इथे टीप मारून घेतली। स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सहित ते आपलं जॉईंट झालेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने ते जोडून घेऊयात। मार्किंग तर आपण केलेलीच आहे, तर इथे सुद्धा बघा स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि इथे सुद्धा, म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही। आणि फायनली आपण हा काठाचा पॅच मध्यभागी लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात लुक खूप सुंदर आलेला आहे। यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात सगळ्यात आधी। तर बघा आपण हे या पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करूयात। आता इथे आपण मार्किंग केलेली नाही आहे, कारण की गळ्यारुंदी खूप होती, तर तिथे आपण पॅचेस लावलेला आहे, तर त्याच्या लगेच थोडंसंच अंतर ठेवून शेजारूनच आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे अंदाजेच। ठीक आहे, म्हणजे गळ्यारुंदी जर का अशी जास्त असेल तर शेप असा असेल तर तुम्ही कडेने डायरेक्ट टक्स टाकू शकतात आणि इथे डबल टिपसुद्धा दिलेली आहे। तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली दोन्ही साईडचे टक्स आपण टाकलेले आहे बघा। ठीक आहे, आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला ह्या डिझाईनला लावायची आहे लेस। तर बघा ही आहे गोल्डन लेस, अजून 1-2 लेस दाखवते। ॲक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर। फक्त एवढंच आहे की लेस लावताना मॅचिंग दोरा यूज करायचा, जेणेकरून आपली ब्लाऊजची किंवा जी काही डिझाईन बनवतो आहे त्याचं लुक जायला नको यासाठी। तर ही टिप फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, सो तुम्ही नक्की फॉलो करा। तर बघा मग ही लेस इथे लावायला सुरुवात करूयात। तर ही ब्लाऊजचा जो काही कलर आहे रेड कलरचा त्याच कलरची घेतलेली आहे। गोल्डन आणि रेड कलरचे त्रिकोण आहे त्याला छोटे छोटे, आणि डायरेक्ट खालीनच आपण लावायला स्टार्ट केलेलं आहे बघा। आणि बरोबर कानाकोपऱ्यावरती फोल्ड करायची आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने लावून घ्यायचं आहे। फिनिशिंग प्रॉपर येईल याची सुद्धा थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाही तर बऱ्याचदा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, कारण की काय होतं की गळ्याचा शेप प्रॉपर येतो आणि लेस जर का तुम्ही नीट लावली नाही तर मग फिनिशिंग बिघडते। सो तसं होऊ देऊ नका, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे। तर मी सुद्धा व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे बघा पुन्हा कोपरा आला की तिथे व्यवस्थित फोल्ड करायची आहे, म्हणजे एकावर एक अशी क्रॉस, आणि
ह्या पद्धतीने मग आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राची आपण इथे कट करून घेतली आणि आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी बऱ्याचदा सांगते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची आहे. त्याचे 2-3 फायदे आहे की आपलं ब्लाऊजला लूक छान येतं, त्याचबरोबर लेसवरती तरंगत नाही, फिनिशिंगसुद्धा छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराब होत नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. ठीक आहे. त्यानंतर आता वरच्या गळ्याला एक लेस लावूयात. तर खाली जी लावलेली आहे तीच तुम्ही वरतीसुद्धा लावू शकतात, पण मी इथे सिंपल अशी गोल्डन घेतलेली आहे वरती, कारण की खालची जी आहे ना तर ती ब्लाऊजच्याच कलरची त्रिकोण आहे. आता तुम्हाला व्हिडिओत जरी व्यवस्थित ती त्रिकोण दिसत नसेल तरीसुद्धा ब्लाऊज असा समोर बघितलं की अजूनच छान दिसतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही साडीच्या कलरचं त्रिकोणवाली लेससुद्धा इथे लावू शकतात, कॉन्ट्रास्ट. ठीक आहे. पण मग मी इथे सेमच कलरची लेस लावलेली आहे. आणि बघा आता गळ्याच्या साईडला वरती जी काही लेस लावलेली आहे तिथेसुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेते. ठीक आहे. तर बघा मग वरती आणि खाली दोन्ही साईडला आपण छान असं गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे. खालीच्या साईडला तर आपण डिझायनरच लावलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे इथे मध्यभागी तुम्ही एखादा पॅच किंवा गोल्डन बटन यूज करू शकतात, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा मधला जो काही काट आहे तिथेसुद्धा लेस, मोती लेस लावून थोडंसं हायलाईट करू शकतात, पण मी सिंपल ठेवलं आहे. तर बघा इथे जो काही एक हे ठेवला आहे पॅच गोल्डन, तर तो ठेवू शकतात. त्याचबरोबर इथे मधल्या शेपला सिल्क थ्रेडचे 3 लटकन लावते, खूप पण नाही पण 3. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचे किंवा साडीला मॅचिंग लावू शकतात, किंवा त्याचेसुद्धा सिंपल असे बनवू शकता. ठीक आहे. तर बघा मी मध्येसुद्धा तुम्हाला इथे बटन वगैरे ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला लूक लक्षात येईल. तर बघा फायनली खूप सुंदर असा आपला प्रॉपर फिनिशिंग सहित ट्रेंडिंग अशा डिझाईनसोबत आपण हा ब्लाऊज इथे स्टिच केला. म्हणजे ही डिझाईन पैठणी साडीवर बऱ्याचदा बोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवावी हे समजत नाही, आणि काठसुद्धा जर कमी असेल तर काय करावा बोटनेकमध्ये, तर ह्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकतात. काठाचा पॅच मी पुन्हा सांगते, तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फायनली खूप छान अशी ट्रेंडिंग डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे. आणि मी पुन्हा सांगते तुम्ही इथे मध्ये पॅच किंवा बटन तुमच्या चॉईसनुसार काहीही ठेवू शकतात. मी तुम्हाला दोन्ही ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला लूक कसं दिसतंय ते लक्षात येईल, किंवा काहीच नाही लावलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. सो फायनली खूप छान असं पैठणी साडीवरचा ट्रेंडिंग बोटनेकमधली आज आपण ही काठ वापरून डिझाईन बनवलेली आहे. तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. आणि जरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजची डिझाईन कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल, डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. Thank you.